पालाची सोय आपण केलेली आहे या मार्केट. ह्याला आपण काय म्हणतो चिप्सवाला बटाटा. बघा हा तळेगावचा बटाटा आहे. तुम्ही कुठूनही काढून आणलेलं कोणी काय बोलणार नाही. तो पाला आपण शोधतोय ना, केवढे मोठे मोठे असतात बघा. हे त्यांचे लोकल आहे तिकडे खारपाडा. आता कच्ची म्हणजे ही पिकणार का? गावठी भाजी त्यांच्याकडे. नॉर्मली ना पाला विकायला काय येत नाही. बघा हा पण भोपळाच आहे. जमिनी खालचा करंदा घ्या किंवा वरचा. सध्या पोपटी सीझन चालू त्यामुळे पावटा महाग आहे. सेम रेट आहे सगळ्यांचा. मीठ वगैरे लावून भेटतात ती. दोन्ही प्रकारचं मार्केट आहे, होलसेल आणि रिटेल. थोड्या दिवसांनी दुर्मिळ होऊन जाईल. पालेभाज्या स्वस्त व्हायला लागले. जवळा पण आहे भाजी मार्केट आहे. आपण आलोय स्पेशली काय माहिती का? नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे पनवेलला आणि आज आपण आलो ते पनवेलच्या APMC भाजी मार्केटला. त्याला रायगडचं भाजी मार्केट पण म्हणतात, म्हणजे रायगड बाजार पण म्हणतात. आणि इकडे आपण आलो आहे स्पेशली काय माहिती आहे का, भांबुर्डीचा पाला शोधायला. म्हणजे आता सध्या थंडी सुरू झालेली आहे आणि थंडी आली की मग पोपटीचं सीझन सुरू होतं. म्हणजे पुढचे 1-2 महिने आहे ना पोपटीचा सीझन असतो. आता पोपटी ह्या पट्ट्यातल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे पोपटी काय असतं ते. कारण स्पेशली रायगड जिल्ह्यामध्ये जास्त बनते पोपटी, कारण इकडेच तो पाला मिळतो आणि तो पण हा 1-2 महिनेच मिळत असतो. तो पाला आपल्याला हवा आहे पोपटी करण्यासाठी घरी. तर तो पाला इथे मिळतो आहे का ते बघायला मी आलो आहे. आणि त्यासोबत आपण हे भाजी मार्केट पण एक्सप्लोर करूया. आजची तारीख आहे 5 डिसेंबर 2025. तर आजच्या तारखेला भाज्यांचे रेट काय आहेत ते पण बघूया आणि आपल्याला जो हवा आहे तो पाला मिळतो आहे का ते पण बघूया. आणि ह्या मार्केट आल्यानंतर ना तुम्हाला अशी पार्किंगची सुविधा आहे बरं का. बघा इकडे 4 व्हीलर पार्क आहे, तिकडे बाईक पार्क आहेत आणि काही चार्जेस वगैरे नाही आहेत, फ्री पार्किंग आहे. आणि समोर आहे ते APMC भाजी मार्केट पनवेलचं, रायगड बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल. आणि ह्या रोडला ना दोन्ही साईडला तुम्हाला फळवाले दिसणार आहे, लांब फळवालेच सगळे. आणि आतमध्ये भाजीवाले, बाहेर फळवाले. तर सुरुवातीला दिसले चण्याची भाजी. कसा वाटा आहे बघा, 10-10 रुपये वाटा आहे. आणि इकडचीच ना, रायगडचीच ना बघा, औरंगाबादची चण्याची भाजी आहे. आता ही औरंगाबादची आहे, तिकडची आहे चण्याची भाजी. 10-10 रुपये वाटा लावलं आहे निघून इकडे सुरुवातीलाच आहे तिकडे. आणि इकडे जवळा पण आहे भाजी मार्केटला. हा कुठला आहे? गव्हाणचा आहे, नवी मुंबईचा. बघा आपण गव्हाण मच्छी मार्केटला गेलो होतो ना, तिकडच्या ताई आहे. नवी मुंबईचं गव्हाण कोळीवाडा, इकडचा जवळा आहे. कसं देते ही? 50 रुपये. बघा हा डबा भरून मिळेल तुम्हाला 50 रुपयाला हा जवळा. इकडे सुरुवातीलाच भाजी आहे. पालक कशी आहे? बघा पालकची जुडी आहे ती 20 रुपये पालक आहे. मोठी जुडी आहे 20 रुपयाला. आणि कोथिंबीरची जुडी बघा 10 रुपये जुडी आहे कोथिंबीरची. आता कोथिंबीर कुठे स्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे. मध्ये खूपच महाग झाली होती. ही जोडी 30-30 रुपयाला मिळत होती, आता 10 रुपये झाली बघा ही कोथिंबीरची. बघा इकडे पण कोथिंबीर आहे 10-10 रुपयाला. आपला म्हणणं आपल्या गावाल्याचं खपून आहे, जास्त आणि लोक लॉटमध्ये कोथिंबीर घेतात. इकडे होलसेलमध्ये आहे, होलसेल रेट आहे 10-10 रुपये कोथिंबीरची जुडी. आणि इकडे मेथी आहे. कशी 20 रुपये जुडी बघा, 20 रुपये जुडी आहे मेथीची. पालेभाज्या स्वस्त व्हायला लागले. कशी आहे मेथी बघा, ही जुडी आहे मेथीची 30 रुपये. जुडी पण मोठी आहे आणि बघा चांगली आहे. 30 रुपये जुडी आहे मेथीची. कोथिंबीर तर 10-10 रुपये. आणि कांद्याची पात कशी आहे बघा, 50 रुपयाला 2 कांद्याच्या पातीची जुडी मिळेल तुम्हाला. पण कांदा मोठा आहे त्यामुळे पात थोडीशी कमी आहे, म्हणजे छोटी आहे. कांदा बारीक असेल तर पात मोठी असते. इकडे तुरीची शेंग आहे. कशी आहे दादा? बघा 80 रुपये किलो तुरीची शेंग. आणि ही पण पोपटीमध्ये वापरली जाते, पोपटी स्पेशल शेंग आहे. बघा पावटा आहे आणि हा पण आपल्या पोपटीला लागतो. आणि भांबुर्डीचा पाला मेन असतो तो आहे का पण बघायचा आहे. कसा आहे बघा, हा पण 80 रुपये किलो, 100 रुपयाला 1/4 किलो. आणि इकडे बघा घेवडा आहे. कसं आहे बघा, 60 रुपये किलो घेवडा आहे. बघा इकडे मिरची आहे मोठीवाली. कशी आहे मिरची? 30 रुपयाला पाव किलो आहे, 50 रुपये अर्धा किलो. आणि इकडे आहे राजमा. हा कसा किलो आहे बघा, 100 रुपये किलो आहे राजमा. इकडे बघा इकडे गवार आहे, बारकीवाली गवार आहे, गावरान गवार. आणि 160 रुपये किलो झाली आहे. म्हणजे गवारचे रेट आता हळूहळू ते पण कमी होत चाललेले आहेत, म्हणजे भाज्या स्वस्त होत चाललेल्या आहेत. इकडे लिंबू आहे, साईज बघा 20 रुपयाला 8 लिंबू आहे तिकडे. आणि हे पण सेम आहे बघा, ही 20 रुपयाला 6 लिंबू मिळतील तुम्हाला. बघा इकडे तिखट मिरची आहे. कशी दादा मिरची? 20 रुपये बघा, 20 रुपये पाव किलो, 40 रुपये अर्धा किलो, 80 रुपये किलो. किलो घ्यायला आलं 70 रुपयाला पण मिळेल. आणि होलसेलमध्ये घेतले तर अजून जरा स्वस्त मिळेल. इकडे गाजरं आहेत बघा. ही तुम्हाला जर गाजरचा हलवा वगैरे बनवायचा ना तर अशी गाजरं कामी येतात. आता ही छोटी आहेत, जरा अशी मोठ्या साईजची पाहिजेत. कशी आहे गाजरं दादा?
40 रुपये किलो. बघा 40 रुपये किलो आहे ती गाजरं. इकडे मटार आहे चांगला भरलेला मटार आहे. कसा आहे? 90 रुपये किलो. बघा 90 रुपये किलो आहे मटार. आणि दादांकडे आलं आहे. कसं आहे? 30ला पाव 50ला अर्धा. बघा 50 रुपयाला अर्धा किलो, 30 रुपयाला पाव किलो आलं आहे. आणि चांगलं सुकं आलं आहे बघा. आलं चांगलं. आणि इकडे शेवग्याची शेंग आहे. कशी झाली ही? 300 रुपये किलो. 300 रुपये पर केजी. 200 बघा 300 रुपये किलो आहे शेवग्याची शेंग. मला वाटतं शेवग्याची झाडं ना आता भरपूर लोकांनी तोडलेली दिसत आहेत, कोण लावत नाही. त्यामुळे आता ही शेंग हळूहळू एवढी महाग होत चालली की थोड्या दिवसांनी दुर्मिळ होऊन जाईल. आणि रेट बघा ना 300 रुपये किलो शेवग्याची. आणि इकडे बोंगी मिरची आहे आपली शिमला मिरची. 80 रुपये किलो. बघा 80 रुपये किलो शिमला मिरची. 100 रुपयाला सव्वा किलो. एकदम क्वालिटी फ्रेश. एकदम फ्रेश क्वालिटी. आणि दादांकडे इकडे तोंडली आहे. तोंडली कशी आहेत? 70 रुपये 60 रुपये बघा आजचा रेट काय? किलो. आजचे रेट 60 रुपये. बघा आजचा रेट आहे 60 रुपये किलो. ही आहे तोंडली. इकडे बघा चवळीची भाजी आहे. कशी जुडी? बघा 20 रुपये जुडी आहे चवळीची. आणि इथे आहे कांद्याची पात. हे बघा हे बारके कांदे आहेत, पात मोठी आहे. हे कशी आहे दादा ही जुडी? बघा 20 रुपये जुडी आहे ही. कांद्याची पात आहे. बघा हे कांदे बारीक आहे, एकदम कवळ्या कांदे आहेत, त्यामुळे पात पण कवळी आहे एकदम चांगली. हे बघा हे वांगे आहे. हे 100 रुपये किलो आहे वांगं. 100 रुपये किलो. आणि भेंडी कशी आहे? बघा भेंडी पण आहे ती 100 रुपये किलो. चांगली कवळी भेंडी आहे बघा. असं तुटली म्हणजे कवळी भेंडी. आणि ही वांगी ही आहे ती 80 रुपये किलो आहे ही वांगी. बघा ही वांग्यांमध्ये फरक आहे. ही आपली गावठी वांगी आणि ही वांगी आहे ती 80 रुपये किलो. पण फरक रेटमध्ये पण आहे. 20 रुपये महाग आहे, 100 रुपये किलो आहे. आणि तिकडे दुधी आहे तो किलोवर आहे की साईजवर आहे? किलोवर आहे का? बघा हे प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये येतं दुधी. तर प्रत्येक वेळेला आपण दाखवलं आहे. कसं किलो आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो आहे म्हणतो दादा. 50 रुपयाने मिळतील तुम्हाला हे दुधी. आणि इकडे टोमॅटो आहे. कसं किलो आहे? 40 आहे 50 आहे. बघा हे 50 रुपये किलो टोमॅटो आहे. 40 वाला पण आहे. आणि 40वाले छोटी साईज आहे. बघा हे छोटे घेतले तर 40 रुपये किलोने आणि हे मोठे घेतले तर 50 रुपये किलोने. इकडे फ्लॉवर आहे. फ्लॉवर 60 रुपये किलो बोलले ना दादा? बघा फ्लॉवर आहे तर 60 रुपये किलो. दोन्ही सेम आहे. बघा सेम आहे. फ्लॉवर 60 रुपये किलो आहे. बघा दादा सांगतात माल एक नंबर असणार. आणि कोबी पण आहे इकडे. कोबी कशी आहे? 40 रुपये. बघा कोबी आहे ती 40 रुपये किलो. 10 किलो 20 किलो 35. बघा 10 किलो 20 किलो म्हणजे होलसेलमध्ये घेतली तर 35 रुपयाने मिळेल. आणि अशी रिटेलमध्ये घेतली तर 40 रुपये किलोने मिळेल. आणि सगळ्या भाज्यांचं तसंच आहे. जास्त घेतलं तर तुम्हाला कमी रेटमध्ये मिळतील होलसेलमध्ये. दोन्ही प्रकारचं मार्केट आहे, होलसेल आणि रिटेल. इकडे आहे पापडी. कशी आहे पापडी? बघा 80 रुपये किलो पापडी आहे. हे गाजर कसे आहे? बघा 60 रुपये किलो गाजर आहेत. बघा अशी गाजर आता यायला लागलेत भरपूर मार्केटमध्ये. 60 रुपये किलो आहे गाजर. चवळी आहे 40 रुपये अर्धा किलो आहे. आणि छोटीवाली पण सेम आहे. बघा 40 रुपये अर्धा किलो. ही घ्या किंवा ही घ्या. ही मोठी साईज आहे, ही छोटी साईज आहे. 40 रुपये अर्धा किलो आहे चवळी. इकडे शिंगाडा आहे. शिंगाडा कसा आहे? बघा शिंगाडा आहे तो 80 रुपये किलो. आणि ही बोरं कशी किलो आहे? 120 रुपये. बघा 120 रुपये किलो बोरं आहेत. गाडीवर खातो ना शाळेच्या बाहेर मस्तपैकी मीठ वगैरे लावून भेटतात ती. ही बोरं 120 रुपये किलो. बीट कसं आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये. इकडे बीट आहे 60 रुपये किलो बीट आहे. आणि आवळा? आणि आवळा पण 60 रुपये किलो आहे. ही मोठीवाली वांगी कशी आहे? 40 का 80 रुपये किलो. बघा 80 रुपये किलो आहे वांगी. भरीत करायची वांगी, मोठीवाली वांगी, भरती वांगी. आणि बघा ही लांबडी वांगी एकदम जांभळ्या कलरची, वांगी कलरची. हे कसं किलो आहे? 40 का 1 किलो 70. बघा ही पण 40 रुपये अर्धा किलो, 70 रुपये किलो. बघा सेम वांगी आहेत. आणि ही पण भरती वांगी आहेत. यांचा कलर वेगळा आहे, हिरवा आहे. हा काळा आहे. काळा नाही आहे हा, ॲक्च्युली जांभळा आहे. प्रॉपर वांगी कलर आहे हा. ब्लॅक वाटत असेल तुम्हाला, ब्लॅक नाही आहे. हे कसं? 40 का 1 किलो 70. सेम रेट आहे सगळ्यांचा. 40 रुपये अर्धा किलो, 1 किलो 70 रुपये. काही घ्या तुम्ही. हे बघा ही वांगी आपली गावठी वांगी 100 रुपये किलो. जळगावची वांगी 100 रुपये किलोने तुम्हाला मिळते. आणि ही आहे ते 80 रुपये किलो आहे ही वांगी. केवढा कसा आहे? बघा केवढा आहे तो 60 रुपये किलो. बघा इकडे पावटा आहे. कसा किलो आहे? बघा 80 रुपये किलो पावटा आहे. पावटाचा हाच रेट चालू आहे. सध्या पोपटी सीझन चालू त्यामुळे पावटा महाग आहे. आणि इकडे तुरीची शेंग ही कशी? बघा ही पण 80 रुपये किलो आहे तुम्हाला तुरीची शेंग. ह्या दोन भाज्या मेनली पोपटीला लागतात. आणि तिसरी आता भाजी मिळणार आहे की नाही मला माहीत नव्हतं. तिसरा पाला, बांबुर्डीचा पाला मिळणार आहे की नाही तो माहीत नाही अजून. आतमध्ये जाऊन बघायला लागेल. बोरं कसे आहेत दादा?
बोरा 60 रुपये. बघा बोर आहेत ती 60 रुपये किलो आहेत. बघा ही सोलापूरची बोर आहे 60 रुपये किलोने. बघा ओली हळद आहे कशी आहे ये ओली हलद है. कशी 40 रुपये पाव है. ओली हलद वो भी है 30 रुपये पाव है. ही कशी सांगा. ये 40 रुपये पाव है. 80 का आधा किलो. बघा ही ओली हळद आहे 40 रुपये पाव किलो, 80 रुपयाला अर्धा किलो. आणि यांच्याकडे आहे ते अरबी. अरबी कसं आहे अरबी 40 का आधा. बघा 40 रुपयाला अर्धा किलो, 100 का 100 किलो. 100 रुपयाला सव्वा किलो म्हणजे 80 रुपयाला किलो अरबी आहे. लाल वाला कोनी है. कोणी हाँ कोन. बघा हे कोण. बघा हे कोणी आहे आणि कसं बघा असं लालवाला असतं आतमध्ये. लाल वाला हे बघा ह्याची भाजीच करतात ना. बघा कसं किलो आहे 160 रुपये किलो. बघा 160 रुपये किलो आहे हे कोणी. ओरिजिनल है. डुप्लीकेट आता 100 रुपये किलो. डुप्लिकेट 100 रुपये आणि ओरिजिनल ये ओरिजिनल लाल वाला है. ओरिजिनल लालवाला हा कसा किलो. ऐसा करो तो अंदर सफेद निकलता है. हा कसा किलो 160 रुपये है. वो आएगा 100 100 80. बघा हा 160 रुपये किलो आहे ओरिजिनल आतमधनं लाल निघणार. आणि ते म्हणाले डुप्लिकेट येतो तर 100 रुपये किलोने पण मिळतो तुम्हाला. अलग आता है. आता तुम्हाला ते ओळखावं लागेल. नॉर्मली हा लाल निघतो म्हणून हा ओरिजिनल असं ते म्हणतात 160 रुपये किलो. आणि इकडे करंदे कसे किलो आहे बघा. करंदे आहे 120 रुपये किलो आणि मोठेवाले करंदे तर चांगले. बघा हे जे करंदे आहे ते जमिनीच्या वर येतात आणि हे करंदे आहेत ते जमिनीच्या खाली असतात. जमिनीच्या खाली हे करंदे येतात. आणि हे कसे किलो दादा. बघा हा पण 120 रुपये किलोच आहेत म्हणजे जमिनी खालचा करंदा घ्या किंवा वरचा घ्या 120 रुपये किलोच आहे. आणि हे पण कोणी आहे तिकडे. आणि बघा हे कंका म्हणतात त्याला. कंकाची भाजी बघा हे कसं दिसतंय कंका. मला तर अरबी वाटलेलं हे अरबी आहे. हे कंका आहे. आणि कसं किलो बोलले कंका 160 रुपये. बघा 160 रुपये किलोने विकत होते पण आता 120 रुपयाने देतात आपल्याला म्हणजे 160 रुपयापर्यंत त्याचा भाव जातो. सध्या 120 रुपये किलो आहे. आणि तुम्ही हा कोणी बघितला हा होता तुमचा 160 रुपये किलो पण ह्याच्यापेक्षा पण सुपिरियर कोणी आहे बघा. हा आहे 240 रुपये किलो आणि तुम्हाला तो असाच लाल 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 हा दिसतो बघा लाल बेडा. रताळी कशी दादा त्याला 80 रुपये 70 रुपये. बघा 70 रुपये किलोने तुम्हाला ही रताळी मिळतील. 100 चे रेट. बघा, दादांकडे अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत. आणि इकडे सुरण पण आहे दादांकडे. कसं सुरण हा 80 रुपये किलो सुरण आहे. दादाने भोपळा पण ठेवला पिवळावाला भोपळा कसा 40 रुपये किलो. बघा 40 रुपये किलो भोपळा आणि कोळा पण तोच रेट आहे ना. बघा कोळा आहे तो 60 रुपये किलो. आणि बघा हा पण भोपळाच आहे. ह्याला साकी भोपळा म्हणतात. आणि हा 80 रुपये किलो आहे साकी भोपळा. असं हे भाजी मार्केट आपण एक्सप्लोर करतोय. आणि पोपटीला लागणारी बाकीची सर्व गोष्टी मिळतात फक्त बांबुटीचा पाला काय दिसत नाही म्हणजे इकडे बाहेर तर नाही दिसलं आहे. तर आतमधल्या साईडला झालं तिकडे इकडचे लोकल गाववाले लोक येतात म्हणजे गावाला भजनी वगैरे येतात बायका घेऊन तुमचा बघूया पाला. आता एक दादाचा नंबर पण घेतला आपण पाल्यासाठी. इकडचा कोणगावचा आहे आणि त्याने सांगितलं की नॉर्मली ना पाला विकायला काय येत नाही त्यात गाजरं वगैरे भरून तर गावच्या भाज्या वगैरे भरूनच त्या पाल्यामध्ये भरून आणतात. घोसाळे वगैरे अशा भाज्या तर ते असेल तर भेटणार तर काय तर करूया भेटतो का आतमध्ये. बघा इकडे आहेत गावठी भाज्या. कुठली भाजी आहे ही बघा अंबाडीची भाजी आहे. कशी जुडी बघा 20 रुपयाला एक जुडी आहे अंबाडीची आणि 30 रुपयाला 2 जुड्या मिळतील तुम्हाला. इकडे अंबाडीची भाजी आणि कोथिंबीर 10-10 रुपये जुडी. आणि बघा ही बारकी कोथिंबीर आहे गावठी 10 रुपये जुडी आहे. आणि मेथी आहे बघा 40-40 रुपये चाय म्हणत होते पण 30 रुपयाने जुडी देत आहेत. बघा ह्या ताईंकडे बघा चवळी आहे आणि चवळी पण सेम 20 रुपयाला एक जुडी 30 रुपयाला 2 जुड्या चवळीच्या. आणि बघा इकडे लाल माठ आहे. बघा हे लाल देठ दिसत आहेत. कशी जुडी दिली का 20 रुपये. बघा 20 रुपये जुडी आहे. आणि इकडे मुळ्याची भाजी आहे बघा. मुळा बारीक बारीक मुळा आहे 20 रुपयाला एक 30 रुपयाला 2 जोड्या मिळतील तुम्हाला मुळ्याच्या. अशा भाज्या आहेत आणि सगळ्या गावठी भाज्या त्यांच्याकडे. आतमध्ये पण बरेच भाजीवाले आहेत. आतमधल्या साईडला आल्यावर इकडे बरेच आहेत भाजीवाले. हे पूर्ण भाजी मार्केटच आहे सर्व आतमधल्या साईडला पण APMCचं भाजी मार्केट. आणि इथे हा जो पट्टा आहे ना इकडे सगळे गावठी भाज्या मिळतील तुम्हाला. इकडच्या लोकल रायगड जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या गावच्या भाज्या त्या जर हव्या असतील तर तुम्हाला आतमध्ये इकडे यायला लागेल या सर्कलमध्ये. हे पूर्ण बाजार समितीचं मार्केट आहे. मुळा कसा आहे जुडी बघा 20 रुपयाला 3 मुळे मिळतील तुम्हाला. आणि मस्त अशी कांद्याची पात आहे बघा. केवढे कांदे आहेत. कशी बघा ही पण 20-20 रुपये आहे कांद्याची पात. बघा या दादांकडे तुम्हाला दिसतात ते कंस आणि 50 रुपयाला 5 आहेत बघा ही. आणि इकडे आहेत त्या पपया. पपई कशी 40 रुपये किलो. बघा 40 रुपये किलो पपई आहे. पिकलेली आणि पिकलेली पपई आहे
40 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि या सगळ्या पिकणार आहेत ना या सगळ्या. आणि दादांकडे कच्ची पपई घेतली तर 30 रुपये किलोने. आता कच्ची म्हणजे ही पिकणार का? ही पिकणार नाही, म्हणजे याची भाजी करायची. बघा ही भाजीसाठी ही पपई आहे आणि खायची असेल तर ही पपई आहे. ही 40 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. दादांकडे ना इकडे काकडी पण आहे. कशी आहे? बघा 30 रुपये किलो. कुठली काकडी आहे? गावठी. तुमचं गाव कुठलं? खारपाडा. कुठे आलं? पेनचे तिकडचं का? बघा हे पेनचे लोकल आहे तिकडे खारपाडा गावातले. आणि तिकडचीच ही काकडी आहे ना, तिकडचीच ही काकडी आहे, पपई आहे. म्हणजे तुम्हाला गावठी भाजी इथे सर्व मिळणार. तुम्हाला बोललो ना इकडे आतमधल्या साईडला आलेत ना तर तुम्हाला हे सर्व लोकल गावच्या भाज्या मिळणार इकडे. FMC पनवेलचं मार्केट आहे, भाजी मार्केट FMCचं, म्हणजेच रायगड बाजार. बघा इकडे पण कोणी आहेत आणि केवढे मोठे आहेत बघा. हे कोणी दिसतात का? हे पण लाल लाल आहेत बघा. हे दिसतात तुम्हाला आतमध्ये लाल लाल. आणि केवढे मोठे मोठे असतात बघा. हे डायरेक्ट जमिनी खालनंच काढत आहे ना बघा. आणि हे तुम्ही इकडचेच गावाले. हे बघा ह्या पेनच्या कोणी आहेत. ही पेनची भाजी आहे प्रॉपर इकडची लोकल रायगड जिल्ह्यातलीच. आणि ही 80 रुपये किलोने देतात आहे बघा इकडे. तर आपण बाहेर विचारलं तर 160 रुपये किलो होतं आणि यांच्याकडे 80 रुपये किलो आहे. आणि कारली कशी आहे बघा. ही 50 रुपये किलो कारली आहेत. आणि ही गवार पण आपली लोकल आहे. कशी किलो? 120 रुपये किलो. बघा 120 रुपये किलो गवार आहे. भारी ना. बाहेर आपण FMC मार्केटमध्ये रेट बघतोय म्हणजे वाशीला वगैरे 160 रुपये किलो बाहेर पण बघितला आता. पण ही गावठी गवार इकडची लोकल 120 रुपये किलो. आणि जो पाला आपण शोधतोय ना तो आहे हा बघा. हा पाला हा आहे भांबुर्डीचा पाला जो पोपटीसाठी वापरला जातो. पण इकडे कुठेही तो तुम्हाला विकायला मिळणार नाही. तर ह्याच्यामध्ये ना ह्या ज्या भाज्या आहेत ना दुसऱ्यावाल्या, अशी भाजी झाली किंवा ते कोणी झाले, कारली झाली किंवा गाजरं झाली, ती ह्याच्यामध्ये पॅक करून आणतात. म्हणजे ही बिलकुल तुम्हाला विकत कुठेही मिळणार नाही किंवा विकायला अशी येणार नाही कुठे मार्केटमध्ये. बघा या ताईंनी सांगितलं तुमची कुठेही झाडं अशी वाढलेली असतात या रायगड जिल्ह्यामध्ये. 2 महिने असतात म्हणजे ऊन येईपर्यंत, म्हणजे फेब्रुवारीपर्यंत. आणि अशीच ही भाजी पडलेली असते जिकडे तिकडे. आणि ही तुम्ही कुठूनही काढून आणली ना कोणी काय बोलणार नाही. असा असतो हा भांबुर्डीचा पाला. आणि असा तुम्हाला ठिकठिकाणी पडलेला दिसेल. बऱ्याच ठिकाणी असं पडलेला पाला भांबुर्डीचा. हा सुकला आहे ना तर आपण हा घेऊन गेलो असतो. दोडका कसा आहे मावशी? बघा 50 रुपये किलो दोडका आहे. गावठी दोडका आहे, इकडचा लोकल आहे. सगळ्या लोकल भाज्या आहेत यांच्याकडे दिसतात का तुम्हाला? हे सगळे लोकल भाजीवाले आहेत. दोडका 50 रुपये किलो. आणि भेंडी बघा केवढी मोठी भेंडी आहे. हे कशी किलो भेंडी? बघा 60 रुपये किलो भेंडी आहे. आणि बारीकवाली कुठे आहे पण ह्याच्यातच जर बारीकवाली तुम्ही घेतली तर ती तुम्हाला 100 रुपये किलोने मिळेल. कळतंय लगेचच ही ताजी भेंडी आहे. त्याकडे कारली आहे. कशी कारली? 30 रुपये अर्धा किलो, 60 रुपये किलो. ही पण इकडची लोकल गवार आहे, 100 रुपये किलो आहे. आणि बघा हे लोक कुठलं गाव म्हणाले तुम्ही? खाणं पोरबा. पनवेल तालुक्यामध्ये देतात. पनवेल तालुक्यामधलेच बघा सर्व हे भाजी विकणारे. आणि भाज्या पण लोकलच घेऊन येतात. आता ह्या सगळ्या त्यांच्याकडे पिकत नसतील पण आजूबाजूवाल्यांचे घेऊन येतात भाज्या विकत घेऊन. सगळ्या काय त्यांच्या एकाच्याच रानात पिकत नसणार पण आहे सर्व ह्या गावठी भाज्या, लोकल भाज्या, चांगल्या भाज्या. चवळी कशी आहे? बघा 60 रुपये किलो चवळी आहे. आणि गवती चहासाठी गवत हे बघा गवत पण आहे. हे कसं आहे बघा 5-5 रुपयाला आहे गवती चहा. हे बघा गाय खाते आहे. गायला एवढा पाला इकडे, भरपूर पाला इकडे खायला दिला तरी ताज्या ताज्या भाज्या खायला येते गाय. हा दुधी कशी आहे? बघा 10 रुपयाला एक दुधी. हा अख्खा दुधी तुम्हाला 10 रुपयाला मिळणार आहे. वा छान. आणि कोणी तर भरपूर आहे तिकडे. रताळी कशी आहेत? बघा 100 रुपयाला 3 किलो, 40 रुपयाला किलो रताळी. कोणी तर यार भरपूर आले. कोणी कशी देते? 50 रुपये किलो. बघा 50 रुपये 60 रुपये किलोने तुम्हाला कोणी मिळत आहेत. आणि हे पेनचे कोणी आहेत सर्व. बघा पेनचे कोणी आहेत सर्व आहे. आणि हे बघा ही कणक. हे कशी किलो? बघा 120 रुपये किलो, म्हणजे 100 रुपये किलोने तुम्हाला मिळतील ही कणकाची भाजी. इकडे कांदे बटाटे पण आहेत. नवीन बटाटे आलेत. कसे बटाटे? 30 रुपये किलो आहेत बटाटे. बघा नवीनवाले बटाटे आहेत. आणि जुनावाला आहे तो 25 रुपये किलोने आहे बटाटा. हे सगळे UPचे बटाटे आहेत. बघा हा तळेगावचा बटाटा आहे. आपण APMC वाशीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये बघितलं ना तळेगावचा बटाटा. होलसेलमध्ये आपण बघितलं तो 18 रुपये किलोने होता. पण इकडे येईपर्यंत तुम्हाला ते ट्रान्सपोर्टेशन सर्व चार्जेस लागणार.
इकडे तो होलसेलवाला होता आणि इकडे तुम्हाला अर्धा 1 किलो असं मिळणार आहे 30 रुपये किलोने. आणि कांदा येतो दादा 25 रुपये. बघा, कांदा येतो 25 रुपये किलो. बघा, चांगला कांदा आहे 25 रुपये किलो. आणि हा कांदा 24. आणि हा बघा, हा छोटावाला कांदा येतो 20 रुपये किलोने. आणि हा दम आलू आहे छोटावाला, कसा 20 रुपये किलो, 50 ला 3 किलो. बघा, 50 रुपयाला 3 किलो, 20 रुपये किलो हे छोटेवाले बटाटे. लसूण कसा 100 रुपये. बघा, लसूण आहे 100 रुपये किलो. आणि इकडे आहे तो लालवाला बटाटा. तर ह्याला आपण काय म्हणतो, चिप्सवाला बटाटा, किंवा आपण वेपर्स वगैरेसाठी वापरतो ना, वेपर्स म्हणा किंवा फ्रेंच फ्राईज यासाठी वापरला जाणारा बटाटा आहे. पण हा रिजेक्शनवाला बटाटा आहे 100%. हा पास नाही झाला आहे. हा 20 रुपये किलोने तुम्हाला रिटेलमध्ये मिळणार आहे. हे मटार आहे. कसं आहे मटार दादा 80 रुपये किलो. बघा, 80 रुपये किलोने मटार आहे तुम्हाला इकडे. चांगला मटार आहे आणि काय भरलेलं आहे मटार. 80 रुपये किलोने मिळेल. फणस कसं आहे 70 60 रुपये किलो. बघा, 60 रुपये किलोने तुम्हाला फणस मिळेल, कच्चा फणस. फणसाची भाजी करायला आहे ना. लांबडावाला भोपळा आहे. भोपळा भोपळा हुआ है का 25 रुपये किलो. बघा, 25 रुपये किलो आहे भोपळा. हा लांबडावाला भोपळा. ही गाजर आहे ती 60 रुपये किलो आहे. आणि ही आहे ती 50 रुपये किलोवाली. पण आपल्याला हलव्यासाठी मेनली हीच लागतात. आणि ही खायला ज्यूस वगैरे बनवायला ही गाजर ही 60 रुपये किलो आहे. तर मंडळी, असं होतं हे पनवेलचं रायगड बाजार. इथे आपण स्पेशली बघायला आलो म्हणजे भांबुर्डीचा पाला होता, पण तो विकत नव्हता. असाच तो भाजी पॅक करून आणलेला होता. त्याचा काय आपल्याला उपयोग नव्हता. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, एक नंबर घेतला आपण त्यांच्या गाडीत. त्यांना फोन करून आपण त्यांच्या रानातनं घेऊन येऊ जेव्हा आपल्याला पोपटी बनवायचं. तसे आज बनवायचं प्लॅनिंग होतं, पण चला ठीक आहे, आज तर काय होणार नाही. फ्युचरमध्ये अजून बरेच दिवस आहेत, 2 महिन्यात पोपटी बनवायचे. पण पालाची सोय आपण केलेली आहे ह्या मार्केटमध्ये येऊन. भलेही ते विकत नाही मिळाला, पण आपल्याला कुठून आणायचं आहे तो नंबर मिळालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला रायगड बाजारचा म्हणजे पनवेलच्या FMC भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.